मित्रांनो, ज्ञानोबा तुकोबांच्या आणि जिजाऊ शोभांच्या महाराष्ट्राला वेगळं वळण पडत आहे. आज या राक्षस प्रवृत्तीच्या माणसाने अवघ्या लहान वयातील 4 वर्षाच्या चिमुकलीला देखील सोडलं नाही. मित्रांनो, नाशिकमधील मालेगाव येथील ही घटना. रविवारचा दिवस होता, 16 नोव्हेंबरचा दिवस. शाळेला सुट्टी होती आणि ती बारकी चिमुकली अवघ्या 4 वर्षाची चिमुकली होती आणि शाळेला सुट्टी असल्या कारणानं ती आपल्या गल्लीमध्ये खेळत होती. आणि खेळत असताना एक राक्षस प्रवृत्तीचा माणूस, त्या विजय खैरनार, आई ही मृत होती आणि बापही मृत होता. आणि ही जी बारकी मुलगी होती, त्या मुलीच्या घरातून त्या मुलीची आजी अनाथ असल्या कारणानं त्याला दररोज डबा बनवून देत. दररोजचं जेवण या मुलीच्या घरून होतं. पण मित्रांनो, या विजय खैरनारच्या बाबतीत त्याच्या डोक्यात काय आलं आणि या रविवारच्या दिवशी मुलगी गल्लीमध्ये खेळत असताना त्या माणसाने त्या मुलीला उचललं आणि लांब अशा ठिकाणी एका टॉवरच्या खाली घेऊन आणि त्या ठिकाणी तिच्यावरती अकृत अशा प्रकारचं कृत्य केलं आणि त्याच ठिकाणी तिला अवघ्या 4 वर्षाची चिमुकलीला मारून टाकलं. मित्रांनो, त्या चिमुकलीच्या घरून त्या मुलाला डबा जात होता, त्या विजय खैरनारला आरोपीला डबा जात होता, तिला दररोजचं जेवण होतं. पण त्या राक्षस प्रवृत्तीच्या माणसाला हे देखील कळलं नाही की आपले आईबाप नसताना यांनी आपला सांभाळ केला, पण आपण हे कृत्य करतोय. मित्रांनो, फिर्याद कळल्याच्या नंतर काहीच वेळामध्ये पोलिसांनी त्या विजय खैरनारचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. मित्रांनो, त्या गल्लीमध्ये मुलगी खेळत होती आणि ती मुलगी खेळत असताना त्या गल्लीमध्ये 2 कॅमेरे होते. चेकिंगच्या वेळेस त्या कॅमेऱ्यामध्ये काहीच दिसलं नाही, कारण ते कॅमेरे होते बंद. आणि अशाच ठिकाणी मित्रांनो, आपल्याला असं वाटतं की हा ज्ञानोबा तुकोबांचा, जिजाऊ शोभांचा आपल्याला शोभांनी काय वळण लावलंय. छत्रपतींना आपल्याला असं सांगितलं नव्हतं. आज जर या ठिकाणी छत्रपती जर असते तर असे कृत्य घडले नसते. शोभांनी आपल्याला सांगितलं होतं की आपल्या आईला आपण आईच मानावं आणि बाईला आपण हे आईच मानावं. आपल्या आई बहिणी पाहून आपण हे दुसरं कृत्य करावं. पण या राक्षस प्रवृत्तीच्या माणसाला अजूनही मित्रांनो फाशी झालेली नाही. मित्रांनो, विचार करा, हीच गोष्ट जर आपल्या घरात जर झाली असती तर आपल्याला देखील कसं वाटलं असतं. मित्रांनो, आज अवघा महाराष्ट्र पेटून उठला आहे. तिला कोर्टमध्ये नेताना या महाराष्ट्राने कोर्टचे दरवाजे देखील, गेट देखील तोडले, लोखंडी. मित्रांनो, मला तर असं वाटतंय या आरोपीला लवकरात लवकर फाशी नाही तर याचं एक एक अवयव ठेसून याला मारण्यात यावं. अवघ्या 4 वर्षाच्या मुलीवर हे कृत्य करताना त्याला हे देखील जाणवलं नाही की ती कोणाची तरी मुलगी आहे, ती कोणाच तरी लेकरू आहे, कुणीतरी त्याची आई आहे. त्याच घरातलं खाऊन त्याच घरावर तो माणूस उलटला. मित्रांनो, असं म्हणतात की प्राणी हे इमानदार असतात. मित्रांनो, पण आज आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो की या ठिकाणी प्राणी खरंच इमानदार आहेत आणि आपल्यामध्ये बसणारेच माणसं आपले गद्दार असतात. ज्या घरातून जेवण केलं त्याच घरावर हा माणूस उलटला. या विजय खैरनारला मित्रांनो लवकरात लवकर त्याचे अवयव ठेसून त्याला भर चौकामध्ये त्याला मारलं. जर खरंच या ठिकाणी जर जिजाऊ शिवबाचं असते तर त्यांनी या ठिकाणी ही गोष्ट घडून दिली नसती. त्यांचे संस्कार आपल्यावरती होते. त्यांनी आपल्याला ते शिकवलं होतं की शिवबाच्या मावळ्यांनो, तुम्ही सगळं काही करा, पण आपल्या आया बहिणीवर कधी नजर ठेवू नका. मित्रांनो, वय नसताना अवघं 4 वर्ष वय होतं, तिला जग पाहायचं होतं, पण या नालायक प्रवृत्तीच्या नराधमांनी तिला जग पाहून दिलं नाही. मित्रांनो, तिच्यावरती कृत्य अशा प्रकार घडले आणि पोलीस फिर्यादीनुसार तिला पाहिल्याच्या नंतर, ती मृत झाल्याच्या नंतर असं वाटलं देखील नाही की तिला कोणी माणसाने मारलं असेल, पण मित्रांनो असं वाटलं की कोणत्या तरी जंगली प्राण्याने त्याच्यावर हल्ला केला असेल. मित्रांनो, त्यांनी त्या मुलीवर अत्याचार करताना कधीच विचार केला नाही की ती कोणाची तरी मुलगी आहे, कोणाची तरी बहीण आहे. तिच्या बापाला, तिच्या आईला तरी कसं वाटत असेल. मित्र, त्याला कोर्टामध्ये दाखल केल्या गेल्यावर त्याला कोर्ट देखील त्याला महिनाभर सुनावणी देत नसतो. त्याला आठवडा लावतो, त्याला महिना लावतो, त्याला 2 दिवस लावतो. पण मित्रांनो, आज जर शिवबा जर या ठिकाणी जर असते तर त्यांनी हा विचार केला नसता की कोर्टात जाऊ द्या, इकडं जाऊ द्या, तिकडं जाऊ द्या. त्याला त्याच ठिकाणी भर चौकात लटकून त्याची हत्या करण्यात आली असती. मित्रांनो,
अजूनही विचार करा. आपल्या आई बहिणीला सांभाळा आणि मुलगी शाळेत जाताना आपण तिला शाळेपर्यंत सोडायचं आणि शाळेतून घरी येईपर्यंत तिच्या शाळेत आपण तिला घ्यायला जायचं. मित्रांनो, आपण म्हणतो की आपल्या मुलींना बारीक कपडे घातले, आपल्या मुलींना हे केलं, आपल्या मुली शायनिंग मारतात, हे करतात. पण मुलांनो, ती अवघ्या 4 वर्षाची मुलगी होती. तिच्याकडे विचार करून पहा. तिच्या मनात देखील अशा गोष्टी कधी येणार नव्हत्या आणि आल्याही नसत्या, तरीही त्या मुलीची मित्रांनो हत्या करण्यात